कोकणातल्या हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत शांत वातावरण, लक्झरी स्टे आणि निसर्गाच्या अगदी जवळचा अनुभव घ्यायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे. आज आपण आलोय दापोलीतल्या प्रसिद्ध द फन समाली रिसॉर्टमध्ये. चला तर मग पाहूया रिसॉर्टचा संपूर्ण टूर, रूम्स, फूड आणि इथला सुंदर अनुभव. मुख्य गेटपासून मेन लॉबी साधारणतः 500 मीटर अंतरावर आहे. तिथेच आपल्याला ही लागते भव्य पार्किंग, जिथे EV चार्जिंगची ही सुविधा आहे. इथूनच आपल्याला एंट्री मिळते या मेन रिसेप्शनची. रिसेप्शन एरिया खूपच प्रीमियम आणि वेलकमिंग वाटतो. स्टाफ्सची हॉस्पिटॅलिटी आणि शांत वातावरण पाहून ट्रिपची सुरुवात फारच खास होते. हा होता इकडचा प्रशस्त आणि भव्य रिसेप्शन एरिया. या रिसॉर्टमध्ये प्रत्येकाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे स्टे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. कोझी रूम्सपासून प्रीमियम कॉटेजपर्यंत प्रत्येक स्टे टाईपमध्ये कम्फर्ट आणि नेचर यांचा सुंदर अनुभव तुम्हाला मिळतो. आता करूया आपली रूम टूर. एंट्रन्सपासूनच प्रत्येक गोष्ट व्यवस्थित मेंटेन केलेली दिसते. रूमचा लेआउट खूपच प्रेशियस वाटतो आणि पहिल्याच नजरेत एक कोझी फील येतो. रूममधला हा क्वीन साईज बेड फारच कम्फर्टेबल होता. सॉफ्ट पिलो, त्याच्यावरच्या बेडशीट्स अरेंजमेंट आणि वॉर्म लाइटिंगमुळे सेटअप एकदमच रिलॅक्सिंग फील देत होता. रूममध्ये छोटंसं सिटिंग अरेंजमेंटही दिसलं. सकाळी चहा कॉफी घेत बसायला किंवा शांतपणे रिलॅक्स करायला ही जागा एकदमच परफेक्ट होती. ही स्पेशियस वर्क डेस्क, कम्फर्टेबल चेअर आणि प्रॉपर लाइटिंग, वर्क फ्रॉम हॉटेल किंवा लॅपटॉपवर काही काम करायचं असेल तर ही जागा एकदमच परफेक्ट होती. हा होता रूममधला स्पेशियस वॉर्डरोब. हा होता टी कॉफी काउंटर, जिथे तुम्ही आपल्या आवडीचे चहा कॉफी बनवू शकता. त्याच्याच खाली होता हा रेफ्रिजरेटर, जिथे तुम्ही कोल्ड्रिंक स्टोअर करू शकता. मोठ्या लगेज बॅग्स ठेवण्यासाठी वेगळी जागा दिलेली असल्यामुळे रूम अजूनच नीट आणि स्पेशियस वाटते. हे होतं रूमचं स्पेशियस वॉशरूम. इथे होता मोठा मिरर, मॉडर्न फिटिंग्स, नीट वॉश एरिया आणि प्रीमियम टॉयलेटरीज. आणि या रूमची खासियत ही प्रशस्त बाल्कनी. पूर्वेकडून येणारी सूर्याची पहिली किरणे आपल्याला इथून अनुभवता येतात. सकाळच्या वेळेला इथला फील अजूनच सुंदर वाटतो. हातात गरमागरम चहा आणि समोर निसर्गाचं हे अप्रतिम दृश्य. रिलॅक्सिंग स्टेला आणि काय लागतं. मित्रांनो, आपण आहोत फन समाली बाय मॅरियट ग्रुप या रिसॉर्टमध्ये. आता आपण रिसॉर्ट टूर तुम्हाला दाखवतोय. हे आहे रिसॉर्टचा एंट्रन्स, जिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावण्यात आलेली आहेत आणि त्यांचा डिटेल बॉटनिकल नेम आणि डिस्क्रिप्शन सगळं त्यांनी लिहिलेलं आहे.
ह्या प्रॉपर्टीची खासियत म्हणजे तुम्हाला तुमच्या बजेटप्रमाणे स्टे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. मॅग्नोलिया बजेट कॉटेजेस, लिलियन हे लक्झरी कॉटेजेस आणि ॲस्टर हे प्रीमियम रूम्समध्ये अवेलेबल आहेत. इकडची रूम रेंज साधारणतः 7,000 ते 15,000च्या दरम्यान असते. तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती एकदा बजेट चेक करा आणि मग तुमचं तुम्ही बुकिंग करू शकता. आम्ही आमचं बुकिंग अगोडा ॲपवरून केलेलं होतं. हा कुठल्याही प्रकारचा प्रमोशनल किंवा कोलॅब व्हिडिओ नाही आहे. ह्या व्हिडिओमध्ये आमच्या अनुभवानुसार तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. हे आहे इथे इकडचं मेन रेस्टॉरंट. इथून सरळ उजव्या हाताने पुढे गेलं की आपल्याला इकडे कॉटेजेस लागतात. हे आहे लिलियन कॉटेज. ही 6 कॉटेजेस आहेत. हा एक बिबट्याचा पुतळा बांधलेला आहे. रात्रीच्या वेळी असा मंद प्रकाश असतो. हा खरोखरचाच बिबट्या वाटतो. ही छोटीशी बाग बनवली, त्यामुळे इथे दिवसाही सूर्यप्रकाश खालपर्यंत येत नाही, त्यामुळे वातावरण फार थंड असतं. ते वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेत. बांबू आहे, आणि ही बिल्डिंग जी तुम्ही बघू शकता तिथे ॲस्टर नावाचे रूम्स आहेत. याही त्याच स्क्वेअर फूटच्या एवढ्या असतील, 400 स्क्वेअर फूटच्या आसपास असतील. यावेळी आम्ही ॲस्टरमध्ये थांबलो होतो. मागच्या वेळी आम्ही एकदा आलो होतो इथे, तेव्हा आम्ही या लिलियनमध्ये थांबलो होतो. हा लॉन एरिया आहे. हे बेलाचं झाड आहे. बघू शकत असाल बेल आणि सरडा. हा स्विमिंग पूल एरिया आहे आणि इथे रात्रीच्या वेळेला कॅन्डल लाईट डिनर अरेंज केला जातो. इथे खाली पण काही टेबल्स आहेत, वरही इकडे काही टेबल्स आहेत. कॅन्डल लाईटचा एक स्पेसिफिक मेनू आहे. आपण आधी 2 तास आधी बुक करावा लागतो, तर तुम्हाला इकडे कॅन्डल लाईट डिनर सर्व केला जातो. खालच्या बाजूला एक बॅडमिंटन कोर्ट आहे. आणि इथे ही सुंदर गौतम बुद्धांची मूर्ती आहे. शकत असाल हा एक पार्टी कम मॅरेज हॉल आहे. साधारणतः 200 लोकांची अरेंजमेंट होईल एवढा हा हॉल आहे. आता बंद आहे. मॅरेज कम बिझनेस इव्हेंट्स इथे घेऊ शकतो. इथे झोपाळे लहान मुलांसाठी किड्स एरिया. आणि इथे खालून आपण मग्नोलियाकडे जायला रस्ता आहे.
कोकणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची जास्वंदीची झाडं आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळ्या प्रजाती आहेत. हे एक गुलाबी रंगाचं आहे, पांढऱ्या रंगाचं. हे आहे बदामाचं झाड, वाईल्ड ऑलमंड. तुम्ही बघू शकता काही बदामही लागलेले आहेत. हा आहे स्पा फॉर रिलॅक्सेशन. ही या प्रॉपर्टीचीच पुढची जागा आहे. कदाचित अजून एक्सपान्शन चालू आहे. कदाचित पुढच्या वेळी येऊ तेव्हा अजून मोठं रिसॉर्ट झालेलं असेल. आणि ह्या बाजूनी मॅग्नोलियाचा एंट्रन्स. हे कापराचं झाड आहे, कापूर. ते आहेत लिलियन कॉटेज. इथे खालच्या बाजूला या मॅग्नोलिया कॉटेजेस आणि मध्ये पूर्ण लॉन. इथे आम्ही ग्रीन हाऊस, बदकं आणि काही टर्की पाळलेले आहेत. सकाळी इथे सोडतात, तर त्याची एक वेगळा आनंद येतो. हे शीसम, इथे हरडा, आफ्रिकन महोगनी, वडाचं झाड, आणि मुख्य म्हणजे ही प्रॉपर्टी पेट फ्रेंडली आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचे डॉग आणि काही पेट्स असतील तर ते तुम्ही घेऊन येऊ शकता. या झाडाचं नाव लैला मजनू आहे. वरून हिरवं आहे, खालून मरून आहे. ह्या प्रॉपर्टीत एक मजेशीर गोष्ट म्हणजे काही बदकं, काही टर्की हे पाळलेले आहेत आणि यांना दिवसभर मोकळं सोडलेलं असतं. या प्रॉपर्टीमध्ये काही ॲक्टिव्हिटी सुद्धा घेतल्या जातात. ऑब्विसली नथिंग इज फ्री. याच्यात आहेत मँगो ऑर्चर्ड म्हणजे आमराईची टूर, सकाळचे बर्ड वॉचिंग, एक बर्ड ट्रेल केली जाते एक अर्धा पाऊण तासाची, गावरान चूल, इथे चुलीवरचं जेवण तुम्हाला बनवून दिलं जातं. त्याच्यानंतर एक पिकनिक स्पॉट आहे, इथेच त्यांनी बनवलेला पिकनिक स्पॉट आहे. तिथे संध्याकाळी 2 तास तुम्ही जाऊ शकता. इथून 6 किलोमीटरवरती लाडघर बीच आहे. तर हे तुम्हाला एक बास्केट बनवून देतात की तिथे जाऊन तुम्ही बीचवरती पिकनिक करू शकता. नंतर आहे स्पॉट दी प्लांट, कारण इकडे यांनी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत, तर त्याची माहिती हे सगळं पूर्ण टूर देतात. त्यानंतर कक्कू नेस्ट ही लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटीसाठी बनवलेली जागा आहे आणि पेंटिंग ॲक्टिव्हिटी आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीज इकडे बनवल्या जातात. फ्लेमिंगो क्लब म्हणजे इकडे व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटन खेळलं जातं. पूल साईड कॅफे, मी मगाशी दाखवलं तसं त्या पूल साईडला तिकडे कॅफे आहे. तुम्हाला काही गोष्टी फिक्स्ड मेनू सर्व केला जातो. सकाळी 7 ते 8 योगाचं सेशन केलं जातं जे तुम्ही जाऊ शकता. इकडे अर्बन निर्वाणा म्हणून स्पा आहे, स्पा घेऊ शकता. रात्रीच्या वेळेला पूल साईडलाच कॅन्डल लाईट डिनर सर्व केलं जातं. बुलक कार्ट आहे प्रॉपर्टीच्या एंट्रन्सला, बैलगाडी राईड आणि लोकल डान्स. संध्याकाळी जर का तुम्ही सांगितलं तर एक लोकल डान्स तुम्हाला इथे अरेंज केला जातो यांच्या थ्रू. आणि हे गावरान चूल आहे, चुलीवरती कणीस आणि बाकी गोष्टी तुम्ही करू शकता. बॉनफायर नाईट, इकडे जो बँक्वेट हॉल आहे त्याच्या बाहेर बँक्वेट नाईट बॉनफायर करतात. तंदूर आहे, वेगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. आणि कुकिंग क्लास, हा कुकिंग क्लास म्हणजे इकडचे जे रेसिडेंट शेफ आहेत त्यांच्या थ्रू तुम्हाला क्लास घेतला जातो आणि तुम्हाला ते प्रॉपर एक डिश शिकवतात जी तुम्ही तुमच्याकडे घेऊन जाऊ शकता. त्याला पेड आहे. आणि सायकलिंग फ्री आहे. या पूर्ण प्रॉपर्टीमध्ये सायकलिंग तुम्ही कधी करू शकता, सायकल्स ठेवलेले आहेत. तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. जसं सांगितलं
कुठलीही ॲक्टिव्हिटी फ्री नाही आहे. तर इकडे 2 तास आधी तुम्हाला कुठलीही ॲक्टिव्हिटी करायची असेल तर ती तुम्हाला बुक करावी लागते, तर ते तुमच्यासाठी अरेंज केलं जातं. हे आहे झिलियन रिसॉर्टचं एकमेव रेस्टॉरंट, जिथे आम्ही आलो होतो मॉर्निंगच्या ब्रेकफास्टसाठी. ब्रेकफास्टमध्ये महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन, इंग्लिश ब्रेकफास्ट आणि बेकरी प्रोडक्ट हे सगळे ऑप्शन्स अवेलेबल होते. ही प्रॉपर्टी 4 स्टार असल्यामुळे टेस्ट अतिशय अप्रतिम होती. ही होती आमची ब्रेकफास्ट प्लेट. ब्रेकफास्ट करून आम्ही आमच्या रिसॉर्टमधून चेकआउट केलं आणि मुंबईच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आमचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा. आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.